जय शिवराय मित्रांनो, न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हजारो शिवलिंग असलेले पाटेश्वर मंदिर सातारा पाहण्यासाठी जाणार आहोत। तर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत, एक आपण देगाव मार्गे जाऊ शकतो आणि एक शेंद्रे मार्गे जाऊ शकतो आपण। तरी आज तुम्हाला शेंद्रे मार्गे कसं जायचं हे तुम्हाला दाखवणार आहे। ही शेंद्रे बघू शकता तुम्ही, शेंद्रेतून आपण पलीकडच्या साईडनं रोडनं चाललेला आहे। हा आपल्याला पहिल्यांदा लागतोय तो अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना आहे। तुम्ही बघू शकता इथं कारखान्यात सर्व आहे। मग तिथनं आपण आता हायवेला लागलेलो आहे। तुम्ही बघू शकता हायवेवरून सरळ आपण आता हा रस्ता सोडायचा नाही। त्यानंतर हा सर्व्हिस रोडनं खाली मेन हायवेसनं खाली यायचं। या सर्व्हिस रोडनं इकडे दोन रस्ते, तिकडे डाव्या साईडला बघू शकता तुम्ही, इकडे कल्याणमधनं जो दिसत असेल तुम्हाला हा सरळ रस्त्यानं इकडून आता बघू शकता तुम्ही, इथं बोर्ड लावलेला आहे सातारा फूड पार्क म्हणून। मग इथून असा लेफ्ट मारायचा, लेफ्ट मारला की रस्ता सरळ सोडायचा नाही, सरळ डायरेक्ट हा रस्ता सातारा फूड पार्क पर्यंत जातोय। रस्ता तुम्ही बघू शकता, रस्ता एक नंबर आहे। जरी तुम्ही इकडून ह्या रस्त्याने आला तरी रस्त्यासाठी काही अडचण नाही। तुम्ही बघू शकता रस्ता आहे, फक्त जास्त वळ नाही तुम्ही बघू शकता। आणि त्यामुळे इकडच्या रस्त्याने गाडी चालवत असताना सावकाश चालवा तुम्ही। इथं बघू शकता तुम्ही इकडे देवस्थान आहे आणि देवस्थानाच्या पुढे थोडंसं आलं की इथं खिंडीसारखा व्ह्यू बघू शकता तुम्ही। दोन्ही डोंगराच्या मधून हा रस्ता केला आहे। ह्याच्याच पुढे सातारा फूड पार्क आहे। तरी हे 1 मार्च 2018 रोजी स्थापन झाले। अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री यांनी ते आले होते। यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। तुम्ही मेगा फूड पार्क बघू शकता, खूप उत्कृष्ट असा शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती झालेला आहे इथल्या देगावच्या शेजारच्या। तिथून डाव्या साईडला गेला की तुम्ही हा रस्ता बघू शकता, तिथनं खाली आला कंपनीच्या थोडा हा फूड पार्क हा बघू शकता लास्ट आहे। इथून कंपनीच्या बरोबर मागून दोन रस्ते, त्या उजव्या साईडला गेला डाव्या साईडला आपण जायचं, डाव्या साईडला गेला की तुम्ही इथं बघू शकता, त्या समोर सरळ आला की तुम्हाला हात लागते। इथून मग वाईस थोडंसं खाली रस्ता चांगला नाही, इथं गेला की हा रस्ता तुम्ही बघू शकता डांबराचा आहे। हा देगाव रोड आहे, म्हणजे पाठीमागं देगाव आणि इथनं आता ही जो तुम्ही आपण सरळ निघालो आहे ह्या पाटेश्वरला निघालो आहे। तुम्ही बघू शकता हा रस्ता का नाही थोडासा खराब आहे, त्यामुळे सावकाश जा। आणि ही साहित्य तुम्ही व्यायामास बघू शकता, डबल बार आहे इथं बसण्यासाठी। इथल्या ग्रामस्थांनी देगावच्या त्यांनी सर्व इथं केलेलं आहे। देगाव मधली सर्व व्यायाम करणारी भरतीची पोरं इथं प्रॅक्टिस करायसाठी येतात। आणि इथं आता तुम्ही बघू शकता इथपर्यंतच गाडी जाते। पाटेश्वरला येत असलं तर तिथं गाडी लावून तुम्हाला इथून वरपर्यंत पाटेश्वरचे जे शिवलिंग आहे तिथपर्यंत तुम्हाला चालत जावं लागतं। हा रस्ता तुम्ही बघू शकता असा रस्ता आहे, थोडासा बारीक रस्ता आहे पाऊलवाटेसारखा। मग पहिल्यांदा थोडंसं अंतर चालून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला गेट लागलेलं आहे। गेट लागलं तिनं ह्या गेटवर थोडंसं पहिलं गेट आहे आपलं, याच्यावर माहिती काय केलेली सांगतो तुम्हाला। सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 चालू असते मंदिर वरचं, आणि सकाळी 12 ते 3 देवदर्शन बंद असते। आता इथनं आपल्याला थोड्या अंतरानं पायऱ्या लागल्या, तुम्ही बघू शकता थोडं 100-1 मीटर पायऱ्या आहे तिथं गणपतीची मूर्ती होती तिथं। तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर परत पायवाट चालू होती। तुम्ही बघू शकता इथं बारीक एकदम रस्ता आहे, मग तिथून थोडंसं हळूहळू जावं लागतं, कारण की रस्ता आणि विषय कसा असतो सपाटीला आहे का नाही, जर असलं तर काय एवढं वाटत नाही, पण जर पायऱ्या असल्या की पाय घालल्या येतात। माझा त्या दिवशी चालताना तो विषय झाला, पायऱ्यानं एवढं घायला लागलं की काय बोलायला नको। मग तिथलं ही बघू शकता तुम्ही, असं आता उन्हाळा असल्यामुळे एवढं झाडी वगैरे सगळ्या पाहण्याचं पाला सगळा झडला आहे तुम्ही बघू शकता। जर तुम्ही ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर चांगला एक्सपिरियन्स घ्यायचा असला तर तुम्ही पावसाळ्यात या, जेव्हा भारी असते वातावरण। आता ही तुम्ही बघू शकता, इथून खरं मंदिराला सुरुवात पाटेश्वर देवस्थानाला सुरुवात होती। पहिला आपल्याला हा तलाव मोठा तुम्ही बघू शकता लागतोय, तिथून मग इकडं बघू शकता इथे लिहिलेलं आहे मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता। इकडून असं उजव्या साईडला आता आपण इकडे वर चाललेलो आहे, तुम्ही बघू शकता मस्त। इथं पहिल्यांदाच बघा आता शिवलिंग चालू झालेले आहे। शिवराय मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण आता इथं मेन पाटेश्वरच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। आता आपण इथनं मागं बघू शकता सर्व पायऱ्या आहे ती। हळूहळू आता आपण इथनं वर जाणार आहे, बघूया पुढे कसं काय काय होते। चला तर आत बघू शकता भावांनो, मोठी पिंड आहे, सगळ्या पिंडीच आहे तिकडे। पाटेश्वर प्रसिद्ध असं ठिकाण आहे, इथं बघू शकता तुम्ही सर्वात मोठी पिंड आहे इथं। आता आपण इथनं असंच आत जाणार आहे, इथनं आत जायला रस्ता आहे। आता बघू शकता तुम्ही आपण आत आलेलं आहे, मला दाखवतो मंदिर सुंदर असं आहे। तर आपण आत दर्शन करायला जाऊया। इकडे नंदी आहे बघू शकता तुम्ही। तर आपण आत आलोय, खतरनाक कोरीव असं काम आहे बघू शकता तुम्ही, सगळं काम वगैरे। आत पिंड आहे बघू शकता तुम्ही। आता आपण दर्शन घेतलेलं आहे, आता वाईज तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो। आता भावानं दर्शन घेतले, आता प्रदक्षिणा मारूयात। प्रदक्षिणा मारताना तुम्ही बघू शकता इथं पण एक मंदिर आहे, याचं पण आता आपण दर्शन घेणार आहोत, घेतलेलं आहे। आता असंच कडन बघू शकता मोठा परिसर आहे, दगडी बांधकाम आहे सगळे बघू शकता। इकडे वर वडाची झाडं वगैरे आहेत, मस्त परिसर स्वच्छ केलेला दिसते का तुम्हाला, डिगी लावल्यात कचऱ्याच्या, स्वच्छता वगैरे असते इथे। वडात झाड बाग असलं खतरनाक दिसते का नाही, कसं आहे टॉपचा विषय। इकडे बघा जागा पगळ जागा विषय चला, इकडे बघू शकता कसं आहे पुरातन तत्वातलं असलेलं असं ही पाटेश्वरचं देवस्थान आहे। तर बघू शकता तुम्ही नंदी आहे, पुढे असंच आपण पुढे जाऊयात।
तर परत तुम्ही बघू शकता इथे पण देवस्थान आहे. तिथलं आता दर्शन घेऊन आपण इकडं असा हा परिसर आहे बघू शकता. आता आपण ह्या दरवाज्यातनं परत बाहेर जाणार आहोत. आता पाहून तुम्ही बघू शकता इकडून आलेलं आहे. इथं बघू शकता कुठली मंदिराकडे जाण्याकडे हा रस्ता आहे. तर आपण त्या मंदिराकडे निघालो आहे. इकडं मोठ्या प्रमाणात पिंडी आहे नुसत्या मला दाखवत आता. चला इकडे बघू शकता मोठ्या प्रमाणात इकडे खड्डे आहे. दरी बघू शकता केवढी नजर पडलं तर गरंगळत जाऊ शकते. आता इकडे आपलं देवस्थान आलेलं आहे. इकडे पाणी भावना बघू शकता किती मोठ्या प्रमाणात. आता तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे का, या मंदिरात सर्वात मोठी पिंडी आहे. आता आपण आज जाऊयात बघूया कसं आहे. भावना तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पिंडी आहे. अंधार असल्यामुळे एवढं दिसणार. भावांनो आता तुम्हाला सर्व वर आपण आलेलो आहे. इथल्या सर्व पिंडी दाखवणार आहे. पिंडी दाखवतच पाटेश्वरचा थोडासा इतिहास सांगणार आहे. पाटेश्वर लेणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लेणी आहेत. सातारा शहरापासून 14 किलोमीटर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या बामनोली डोंगर रांगेतली एक डोंगरावर पाटेश्वर मंदिर व लेणी आहेत. या लेण्यांची समुद्र सपाटीपासून उंची 30 ते 3025 फूट आहे. लेण्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये आणि मंदिरामध्ये विविध आकारात प्रकारात कोरलेल्या अगणित शिवपिंडी. येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे 4 फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात. अशीच विविधता पिंडीच्या कोरीव कामातही आढळते. तसेच या ठिकाणी गणपतीची रिद्धी आणि सिद्धी शेजारी असलेली सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या येथे नंदी भगवानची सुंदर मूर्ती आहे. तसेच या मंदिरातील नंदी खूप कोरीव आहेत. मंदिरामध्ये विलक्षण शांतता आणि शक्ती आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शंकराची खूप सुंदर ध्यान रूपातील मूर्ती आहे. सातारापासून 10 किलोमीटर अंतरावर हे सुंदर ठिकाण आहे. निसर्गाची मुक्त उधळण जाताना लागणारे जंगल आणि जंगलातील पक्षीचे आवाज मन प्रसन्न करतात. या ठिकाणी जाताना खूप उशीर करून संध्याकाळी जाऊ नका, कारण येथे जंगल असल्याने वन्य प्राणी सुद्धा आहेत. आणि जर पाटेश्वरची हिंदू लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात असले तरी पाटेश्वरचे मंदिर 18व्या शतकात सरदार अनगळ यांनी बांधल्याचे ज्ञात आहे. इकडून रस्त्या भावनात आली ही मंदिर बघूया. नुसती पिंड शिवशंभो सगळीकडे पिंडी आहे. गावते का नाही झाड भावानं कसले बा टॉपचा विषय. आता भावांना बघू शकता हे रस्त्याकडून आपण आलेलो आहे. इथं आता तुम्हाला मेन मंदिर इथं आहे. तुम्हाला दाखवतो. पाटेश्वरातील सर्वात जास्त अद्भुत शिवलिंगे याच लेणी समूहात साकारली गेली आहेत. या लेणी समूहातील 3ही लेण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे इथल्या गुहांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टीऐवजी शिवलिंगे कोरलेली आहेत. गुहांच्या बाहेरील बाजूस 2 वेगळ्या प्रकारची शिवलिंगे कोरलेली दिसतात. त्यातले एक म्हणजे चतुर्मुख शिवलिंग. शिवलिंगावर 4 दिशात कोरलेले 4 मस्तक हे शिवलिंग बनलेले आहे. ही 4 मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य यांचे प्रतीक. याच्या बाजूला असलेले दुसरे शिवलिंग याहूनही अद्भुत. यांच्या शाळुंकेवर लिंगाऐवजी चक्क 2 उपडे घटक कोरलेले दिसतात, तर त्यांच्या बाजूने काही अयोनी स्वरूपातील लिंगे कोरलेली दिसतात. ही शिवलिंगे बघून उजवीकडच्या गुहेत गेलो असता अजून काही वेगळ्या प्रकारची शिवलिंगे दृष्टीस पडतात. ही गुहा रचनेची आहे. जणू काही एकात एक 3 गुहा खोदलेल्या आहेत. हा भाग पूर्ण अंधारे आहे. सुरुवातीच्या भागात 2 चौकोनी शाळुंकावर शिवपिंडीच्या जागी कमल फुलांनी सुंदर रचना दिसते, तर अंधारात जरा डोळे सरावल्यावर याच्याच बाजूच्या एका भिंतीत एक आगळी मूर्ती कोरलेली दिसते. बैलाच्या पाठीवर चक्क एक शिवलिंग कोरलेले दिसते. जणू हा नंदी शंकराला आपल्या पाठीवर वाहून नेतो आहे. याच गुहेच्या आतल्या भागात एका शिवलिंगाच्या भोवती अयोनी लिंगे कोरलेले आहेत, तर दुसऱ्या एका शिवपिंडीच्या लिंगच अयोनी लिंगांनी भरून गेलेले दिसते. तर अजून एका बाजूला यज्ञ वेदीसारखे एक सहस्त्र शिवलिंग दिसते. त्यावरही 1000 अयोनी लिंगे कोरलेले आहेत.
ही गुहा बघून आता समोरच्या मुख्य गुहेत प्रवेश केला की ही गुहा अत्यंत रहस्यमय, सर्वात मोठी आणि शिवलिंगाचे विविध प्रकार असलेली, इथे मध्ये प्रमुख भले मोठे शिवलिंग, त्यावर कोरलेली आयोनिज शिवलिंगे आणि बाजूच्या तिन्ही भिंतीवर प्रत्येकी एक एक असे 3 शिल्पपट कोरलेले, शिवाय बाजूला इतर शिवलिंगे आहेत. शिवलिंगाचे हे प्रकार मात्र किंवा सहस्त्रलिंगाचे यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. बाजूच्या भिंतीवरील एका शिल्पपटामध्ये देवीचे पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे, तर त्याभोवती लहान लहान आयोनिज लिंग कोरलेले आहेत. ती आहेत एकूण 972 देवीची 108 सिद्धपीठे आणि प्रत्येकी पीठाची 9 वेळा पूजा करायचा असलेला प्रघात भक्ता हा आकडा बरोबर येतो तो 962. म्हणजे हे प्रतीक आहे पार्वत पूजेचे. मुख्य शिवलिंगाच्या पाठीमागच्या शिल्पपटात विष्णू मूर्ती कोरलेली असून त्याभोवती 1000 शिवलिंगे कोरलेली आहेत. विष्णू सहस्त्रनामाचे एक प्रतीक तर उजवीकडच्या भिंतीवर आहे. आता पण पिंडी शिवशंभो इकडून असंच आपण बाहेर जाणार आहोत. इकडे समोर पण हे बघू शकता मंदिर, तर इथं आज जाऊया. काय बघूयात बघा, इकडे पण पिंडीचे सारे किती पिंडी बघा, 1 2 3 4 परत इकडे 5 6 7 9. नमो पार्वतीपते हर हर महादेव. भावांनो, आता सर्व पिंडीचे आता मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे. आता बाहेर जाऊया. पण ही बाग बघू शकता, इथनं आता आतल्या सगळ्या तुम्हाला पिंडी दाखवल्या. आता आपण आलो त्या मंदिराच्या वरती ठिकाणी आलो. भावांनो, आता बघा मग आपण या मंदिरात गेलतो, त्याचा वरून व्ह्यू आहे कसं आहे. भावांनो, एकदा आवर्जून भेट द्या पाटेश्वर या ठिकाणीला. आपण इकडून आत्ता जाऊन आलो, तुम्ही बघितलं असेल. आणि इकडं खाली हां ते खाली तुम्ही बघू शकता, इकडं गाव वस्ती काहीच नाही, तरी पण आत्ता तुम्ही पिंडी बघितली असतील किती मोठ्या प्रमाणात होत्या. कसं बांधलं असेल बघा. आता इकडं ते वरचं टोक दिसते का, आपण तिकडून तसंच चालत आलो. आता आपण माघार निघालेलो आहे. शेवटचं टोक आहे ते. भावांनो, आता तुम्ही बघू शकता आपण पायथ्याला आलेलो आहे इथं. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.